कृष्ण हरे जय कृष्ण हरे राम कृष्ण तो जम्मा कौन है देवा देवा तुझी चरण सेवा तुझे चरण सेवा तुझे चरण सेवा तुझे चरण सेवा
संगत सर्व काळ संगती सर्व काळ थोरा प्रेमाचा सुकाळ थोर प्रेमाचा सुकाळ थोर प्रेमाचा सुकाळ थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा सुकाळ आनने गोदेशील तरे आनने गोदेशील रिद्धि सिद्धि मुक्ति चाहिए 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 तुका मने नाम तुका मने नाम तुका मने तेरे पूरे तेरे पूरे माथे काम तेरे पूरे माथे काम तेरे पूरे माथे काम तेरे पूरे माथे पूरे माथे काम तुका मने नाम तुका मने नाम तुका मने नाम तुका मने नाम तेरे पूरे माथे काम तेरे पूरे माथे काम तेरे पूरे माथे काम तेरे पूरे माथे काम तेरे पूरे आनने गुदेशील तरी देशील तरी आनने गुदेशील तरी सिद्ध मुक्ति चारि रिद्धि सिद्धि मुक्ति चारि रिद्धि सिद्धि मुक्ति चारि रिद्धि सिद्धि मुक्ति चारि रिद्धि मुक्ति चारि रिद्धि सिद्धि मुक्ति चारि जय जय गोपाल 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 ट्रबल रोक दे हेलो हेलो हेलो
मुक्ति
विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठली गवरा हरी तुझ मागणे ते देवा आम्हा तुझे चरण सेवा आनने गो देशील तरे रेतेस ते मुक्तिचारी संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आनने गो देशील तरे रेतेस ते मुक्तिचारी तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम आनने गो देशील तरे रे देश ते मुक्तिचारी पणुंगा करो प्रथमा नमन करो प्रथमा दुसरे चरण संताची कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा मागणीपर प्रकरणातील उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आजची ही सेवा तुम्हा सर्व बांधवांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे आणि या सप्ताहाचे आयोजक बांधव बरेचसे आमचे मायकर बंधू आहेत। या ठिकाणी ज्यांनी मोठ्या उदार अंतकरणातून हा ज्ञानयज्ञ सोहळा चालू केला, श्रीमान बाबूराव मायकर, श्रीमान रामधन व आसाराम मायकर आणि सुभाष आणि युवराज, त्याचबरोबर श्रीमान गौतमरावजी मायकर, हरिश्चंद्र मायकर, श्रीमान मुंजाबा मायकर व अशोक आणि सुनील मायकर या मायकर बंधूंनी मोठ्या उदार अंतकरणाने हे जागृती देण्याचं कार्य या ठिकाणी घडवलं। हे पुण्यकर्म मोठ्या आत्मीयतेने या ठिकाणी घडून आणलं। सर्व मायकर बंधूंना मी एक अखिल भारतीय वारकरी मंडळाचा सदस्य या नात्याने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो। छानपैकी सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। मला वाटतं जवळजवळ 1 किलोमीटरच्या पुढं सगळे भगवे झेंडे दिसत आहेत। ही आपली ध्वज पताका साऱ्या वाटाने फडकती आहे। उडाला उडाला आता आवाज कमी जास्त करू नका, थोडा वाढून ठेवा, ट्रबल द्या थोडा। माझाही आवाज थोडा बसलेला आहे। मी या आठवड्यामध्ये दररोज 2 कीर्तन केले, कधी कधी 3 केले। आवाज कमी जास्त करू नका। आता जशी होती ना सिस्टीम तशी ठेवा। उडाला उडाला
थोडासा ट्रबल देऊन ठेवा आणि आवाज वाढवून ठेवा फक्त, आणि काही हालचाल पुन्हा करू नका. या सेवेच्या निमित्ताने राहू द्या, पुन्हा आणखीन घोटाळा करून टाकताल. या सेवेच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, सर्व वडीलधाऱ्या मंडळीला प्रणाम करतो. उपस्थित सर्व शेतकरी बंधू, कर्मचारी बंधू, छोटे मोठे व्यापारी बंधू, कुणी डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, शिक्षक बंधू असतील, प्राध्यापक बंधू असतील, सर्व तरुण बांधव आणि पत्रकार बंधू, सर्व माझ्या माता भगिनी, अनेक मान्यवर बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तुम्हा सर्व बांधवांना प्रणाम करतो. आणि उपस्थित सर्व गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू, एक एका हुनी बळी अशी गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप गोड चाल झाली, आनंद वाटला. काय नाव तुम्हा दोघांचे? हरिभक्त परायण रवी महाराज पवार, उद्धव महाराज शिंदे. छान आळंदीकर बांधव आहेत. दोघांनाही धन्यवाद देतो, तुमचं कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. विठ्ठल कुठलंही काम करताना माणसाने बिंबीच्या देठातून केलं पाहिजे. काही माणसं ओठातून गातात, काही माणसं पोटातून गातात, पण तुमचं गायन बिंबीच्या देठातूनही, पोटातून वेगळं, ओठातून वेगळं आणि बिंबीच्या देठातून वेगळं. असो, नाहीतर मग मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. विठ्ठल तसंच कार्य आहे आमच्या पठाडे महाराजांचं. भरत महाराज पठाडे, पठाडे महाराज आमच्या सान्निध्यातच होते, पाटोद्याला शिकलेत. आमचे परमस्नेही ख्यातनाम मृदंगाचार्य, ज्यांनी हजारो मुलं घडवली, केशव जगदाळे गुरुजी यांच्याकडे होते. माझी खूप कीर्तनं पठाडे महाराजांनी वाजवलेत. बरेच महाराज वाजून काढलेत त्यांनी. विठ्ठल खूप लहान असताना एकदा मृदंगाला हात सुद्धा पुरत नव्हता, आडसला. खूप छान त्यावेळेसही वाजवलं. मागच्या आठवड्यात मला वाटतं ताडसोंड्याला होते तुम्ही, खूप मजा आली तिथंही. असो, सर्व गुणीजनाबद्दल माझ्या अंतकरणात सारखं प्रेम आहे. मला सर्वांची नावं माहीत नाहीत, सर्वांना प्रणाम करतो. विठ्ठल आणि सर्व आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय महाराज मंडळी, आमचे परमस्नेही मुंडे महाराज. आणखीन कोण आहे इथं महाराज? कीर्तनकार आहे का कोणी? सर्वांच्या बद्दल माझ्या अंतकरणात सारखं प्रेम. सर्व महाराज मंडळीला सुद्धा प्रणाम करतो. साऊंड सिस्टीम चांगली आहे, छान आहे. होतंय थोडं पोराकून कमी जास्त होत असतं. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, चुकल्याशिवाय सुधारणाही होत नसते. बसण्यासाठी आसन टाकलेलं आहे आणि झेंड्याचं सांगितलं, ज्या बाजूने झेंडे लागले त्या बाजूने चारदरी आहे असं समजावं. तसा मी वडवणीकडून आलो, तसा धारूरकडून येत असतो, पण वडवणीला थोडं काम होतं. आणि इथं आल्यानंतर कुणी नव्हतं विचारायला. आमच्या ड्रायव्हरने सांगितलं, म्हणले बापू झेंडे इकडं लागलेत. बोललं चला तिकडं.
विठ्ठल मायकर बंधूंनो, तुमचं हे कार्य तुम्ही मनातून केलंय, उदारंतकरण करून हे दान खर्च केलंय. अहो, चांगलं कार्य करण्यासाठी, देवाचं कार्य, देश कार्य, जनहिताचं कार्य, धर्म कार्य करण्यासाठी सुद्धा अंतकरणातून प्रेम लागतं आणि मगच कार्य ते असं उत्कृष्ट दिसत असतं, वैभवशाली दिसत असतं. तुम्हा सर्व बांधवांना खूप 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 शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज, मायकर बंधूंचं तुम्ही खूप कौतुक करताय, वर्णन करताय. सांगू तुम्हाला बांधवांनो, चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर शाबास किती थाप टाकलेच पाहिजे. अरे, दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी सुद्धा अंतकरण मोठं करावं लागतंय, ध्यानात ठेवा. आणि म्हणून जे बांधव आज 8-9 लाख रुपये खर्च करतात समाजाला जागा करण्यासाठी, ज्ञानदान अन्नदान करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर का शाबासकी थाप टाकू नये. अनेक बांधव या ठिकाणी हे ज्ञानदानाचं कार्य करत आलेले आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. याच्या अगोदर ज्यांनी कार्य केले त्यांनाही. मी बऱ्याच वेळा या ठिकाणी कीर्तन करून गेलोय. एकदा मात्र आजारी होतो, मला येता आलं नाही. मी माफी मागितली, पण जागृत असं हे देवस्थान, हनुमंतरायाचं हे पवित्र स्थान आणि या ठिकाणी तुम्ही करत असलेलं हे ज्ञानदान, तुम्हा सर्व बांधवांना, सर्व चारदरीच्या बांधवांना धन्यवाद देतो. हे पावित्र्य तुम्ही जोपासलंय, उदारंतकरणाने तुम्ही हे कार्य करताय. मुंडे बाबा, तुम्हा सर्व ग्रामस्थ बंधूंना खूप खूप धन्यवाद. बऱ्याच लोकांना, बांधवाला असं वाटत असेल महाराज गावाचंही कौतुक करतात, मायकर बंधूंनाही धन्यवाद देतात. सांगू तुम्हाला मायकर बंधूंनो, तुमचं एपा कुणाची विनाकारण स्तुती करू नये या मताचा आहे मी, पण वस्तुस्थिती सुद्धा सांगितली पाहिजे. तुम्हाला माहित आहे, रामभाऊ महाराज राऊत बाबा अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, गंगापूरचे राऊत बाबा कधीच कुणाचं कीर्तनात नाव सुद्धा घेत नाहीत. मंत्री असो नाही तर आणखीन कुणी असो. पण बांधवांनो, गर्व म्हणून नाही सांगत, नारदाच्या गादीवर उभा आहे. माझ्याबद्दल त्यांच्या अंतकरणात एवढं प्रेम आहे. एक तुम्हाला यूट्यूबला एक व्हिडिओ पाहायला भेटेल. एवढा मोठ्या अंतकरणाचा महात्मा माझ्यासारख्या छोट्या महाराजाला एकदा म्हणले, बापो आपल्या चरणी दंडवट म्हणले. याचं काय कारण आहे बांधवांनो? तुमची स्तुती करतोय म्हणजे मला काही उपटा हाणून न्यायचं नाही तुमच्याकडून. माझ्या पूर्ण जिंदगीमध्ये मी 10 रुपये सुद्धा कोणाचे शिवलो नाही अजून. दिलं तरी न घेणारा महाराज आहे मी. मला गाड्या लोकांनी देऊ केल्या, मी नाकारल्या गाड्या सुद्धा. घेण्याची इच्छा नाही माझी. म्हणून तुमचं कौतुक करून मला काही न्यायचं आहे अजिबात डोक्यात आणू नका. मी पायावरले सुद्धा 10 रुपये माझ्या आयुष्यात कोणाचे घेतले नाहीत. रोज स्वतःचा डिझेल टाकून फिरणारा महाराज आहे मी. माझं आता 70 वर्षाचं वय आहे, पण नाही शिवलो मी. हनुमंतरायाच्या समोर बोलतोय. मला हे सांगायचंय, ज्यांनी चांगलं काम केलं
त्यांना शाबासकी द्या. आणखीन चांगली काम करणारी माणसं या गावातून परिसरातून निर्माण होत आहेत. प्रेरणा मिळत असते. म्हणून चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. या गुणीजनांचं का मी कौतुक केलं, मला आवडलं आणि म्हणून मी कौतुक केलं. भरत महाराजांचं का कौतुक करतो, आपल्या परिसराचं भरत महाराज वैभव आहेत. वैभव पण एक लक्षात ठेवा, मी घेत नाही म्हणजे मी साधू संताला देऊ नका असं अजिबात म्हणत नाही. साधू संताला सांभाळा, गुणवानाला सुद्धा सांभाळा. फक्त माझा विरोध इथं आहे, महाराज लोकांनी किती घ्यावा याचं भान ठेवावं. घ्यावा पण किती घ्यावा. परवा पाडळशिंगीला माझं जागरचं कीर्तन होतं. मुंडे बाबा 23 क्विंटल साखर त्या लोकांनी गाळली. किती? 23. तिथंही मोठाले आकडे असणारे महाराज होते. माझा त्यांना विरोध नाही, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये माझ्या ज्ञानोबरायला, माझ्या तुकोबरायला, माझ्या सावता महाराजाला, माझ्या नाथ बाबाला, माझ्या नामदेव महाराजाला, माझ्या भगवान महाराजाला, माझ्या वामन भाऊला, माझ्या बंकट स्वामीला, माझ्या नगद नारायण महाराजाला, चाकरवाडीच्या माऊलीला जे अपेक्षित आहे त्या रूटने जावं आणि मग या जीवनाचं कल्याण आहे. मी कुणाला नावं ठेवणारा, कुणाची टीका करणारा नाही, पण संप्रदायाच्या नियमाने बोलणारा महाराज आहे. मला कुठल्या महाराजाबद्दल द्वेष नाही आहे, अजिबात नाही. पण माझ्या ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी जी वाट दाखवली त्या वाटेने संप्रदायातील बांधवांनी जावा. मार्ग दावून गेले आधी दया निधी संतती, त्यांची पंथ चालू जाता पडे कुंद कोटी काय. मार्ग दावून गेले आधी छानेप्रमाण मी पांडळशिंगीचं सांगत होतो. जागरचं कीर्तन माझं झालं. गौतमरावजी, दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. महाराजाने 40,000 नेलं. विचारा जाऊन तुम्ही, मी नाव नाही सांगत कोणाचं. विठ्ठल असं पुन्हा सर्वांना प्रणाम करतो आणि अभंगाकडे वळतो. या जगामध्ये 4 वर्ग आहेत. एक आहे पामर, दुसरा आहे विषयी, तिसरा आहे मुमुक्षू आणि चौथा आहे ज्ञानी. पामराचा विचार केला तर त्याला देव कळत नाही, धर्म कळत नाही, शास्त्र कळत नाही. तो स्वैर जीवन जगतोय, 10-5 रुपये लोकाला खाण्यापिण्यासाठी मागतोय. दुसरा वर्ग आहे विषयी. हा काही शास्त्राची बंधनं पाळून तो जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. याला फार तर संसारी म्हणा, संसारिक देवाला मागतोय. आज मागणी करणारा अभंग आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याच्या आदल्या दिवसाची कीर्तन सेवा, उपांत्य सेवा ही मागणीपर अभंगाने व्हावी असा एक संप्रदायाचा नियम आहे. म्हणून मानवाने भगवंताला काय मागावं, कुठंतरी आपली मागणी चुकत असावी, म्हणून जगद्गुरु तुकोबराने काय मागावं हे सुद्धा सांगून टाकलं. संसारिक हा विषय जो आहे, काही चौकटी जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. हा संसारिक देवाला मागतोय, पण काय मागतोय? वाढावे संतान, काही व्हावे धन धान्य, काही व्हावे धन धान्य, काही व्हावे धन धान्य. वाढावे
व्हावे संतान घरी व्हावे धनधान्य. सांसारिक देवाला मागतोय. ज्याला धनधान्य नाही ते धनधान्य मागतात, ज्याला मुलंबाळा नाही ते मुलंबाळ मागतायत. आता असंच राहू द्या, तुम्हाला शाबास की फिरवा फिरवी करू नका बसल्या जागेवर. धन्यवाद तुम्हाला. विठाला रामनवमीच्या दिवशी माझे 3 कार्यक्रम होते, तेही मोठ्या ठिकाणी होते. आमच्या भागामध्ये सौताडा म्हणून गाव आहे, रामेश्वर धबधबा, फार मोठा सप्ताह असतो. आणि गेल्या 22 वर्षापासून राम जन्माचं कीर्तन माझ्याकडं असतं. तिथली सेवा संपली. आष्टी तालुक्यामध्ये कोहिणी म्हणून गाव आहे, तिथं पुन्हा 6:30 ते 8:30पर्यंत तिथं सेवा केली. तिथून पुन्हा मुगाव म्हणून आहे, महादेव दरा, त्या ठिकाणी पुन्हा 9 ते 11 सेवा केली. माईकच्या पुढं उभं राहिलं की कुठं तरी बिघडलंय म्हणून ते सांगतं. पण सुरुवातीला होत होती थोडी बिघडाबिघडी, मुलगा आता शांत झाला आहे, राईट काम केलंय, खूप आनंद वाटला. चला बांधवांनो, संसारिक हा संसारातला मागतोय. याच्या पुढे एक वर्ग आहे मुमुक्षु, या वर्गात जिज्ञासू म्हणतात. मुमुक्षु संसारातलं भगवंताला काही मागत नाही का? संसाराचं मिथ्यात्व आणि अनित्यत्व त्याला कळलंय, हे झूट आहे म्हणून तो संसारातल्या केरकात्रीच्या मागे लागत नाही, तो फक्त मुक्त होण्याचा विचार करतोय. काही मी उद्धार पावेल, काही कृपा कैल नारायण. काही मी उद्धार पावेल, काही कृपा कैल नारायण. काही उद्धार पावेल, काही कृपा कैल नारायण. आयुष्यात तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेल, काही कृपा कैल नारायण. आयुष्य तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कैमी उद्धार पावेण, कै कृपा करेल नारायण. आयुष्य तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हा मुमुक्षू म्हणतो, कुणालाही जाऊन विचारतो, साधू संताकडे जातो, विचारतो कैमी उद्धार पावेण, माझा उद्धार कधी होईल, कशाने होईल, काय केल्याने होईल. जो कुणी भेटल त्याला जाऊन विचारतोय, मला मुक्ती कधी मिळाल, मी जन्ममरण रूपी चक्रातून कसा सुटल, माझ्या जीवनात दुःखाचा अंत कधी होईल. म्हणून हा मुमुक्षू, ज्याला मुक्तीची तहान आहे, हा मुमुक्षू हा साधू संताकडे जातोय, विचारतोय कैमी उद्धार पाविण. तो संसारातला देवाला काही मागत नाही. का मागत नाही? हा झूठ आहे सगळा खेळ. संसार तेरा घर नहीं, 2-4 दिन रहना यहाँ, कर याद अपने राजकी स्वराज निष्कंटक जहाँ. मानव तुझे न याद है तो ब्रह्म का ही अंश है, कुल गोत्र तेरा ब्रह्म है, सद्ब्रह्म का तो वंशज है. संसार तेरा घर नहीं. नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदार क्षण भंगूर. जय हो. शरीर जायाचे ठेवणे, मृदंग सुद्धा सांगतोय, आपलं काही नाही, आपलं काही नाही. नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर. शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलास धने.
हे ज्याला आपण माझं म्हणतो ना, मी म्हणतो ना, ते सुद्धा आपलं नाही. हे पंचमहाभूताची ठेव ज्याची त्याला द्यावं लागते. याची राख होते, राख. फक्त राख होऊन द्यायची नाही, मग विभूती बनवायची. राखेतून विभूतीत फरक आहे. तुम्ही म्हणाल काय फरक आहे, सांगू? झटपट सांगतो, आपल्याला वेळ नसतोय. आपल्या चुलीत जी लाकडं जळाली त्याची बी राखच होते. आमचे दादा आलेले आहेत, राजे दादा फुटाणे. आता बहुतेक राख काही ठिकाणी सापडत नाही. गॅस आला. आपल्या चुलीत जळालेली जी लाकडं आहेत त्याची राख होते, ती उखंड्यावर जाते. पण चाकरवाडीत जळालेली लाकडं त्याची झालेली राख ती विभूती ठरते. काय कारण आहे? अहो, ती पुडी राखेची प्रसादाबरोबर आपण खिशात टाकून आणतो, कपाळाला लावतो, पाण्यात टाकून पितो. कुणाच्या घराच्या भोवताली जर सर्प वगैरे काय निघत असते तर वाळून काढून निष्ठेने माणसं ते भोवताली टाकतात घराच्या. तिथल्या राखेला आपण विभूती म्हणतो का? आपली बी राखच आहे, ती बी राखच आहे ना. दुईकडे बी लाकडं जळाली. आपली राख कधी आपण कपाळाला लावतो का? पाण्यात टाकून पितो का? नाही. मग तिथल्या राखेला काय एवढं जपतो? खिशात टाकून आणतो. पुढे असते छोटी, प्रसादाबरोबर दिली जाते ती. ऐका बांधवनो, तिकडं लाकडं जळाली, आपल्याकडे लाकडं जळाली. आपल्याकडे जी चुलीत लाकडं जळाली ती फक्त घरच्या माणसाच्या स्वयंपाकाला कामाला आली. आणि तिथं जी लाकडं जळाली लाखो लोकांच्या प्रसादाला कामाला आली, म्हणून ती विभूती ठरली. तसं जी माणसं फक्त स्वतःच्या कामाला आली त्यांची काय झाली, आणि जी माणसं देवाच्या देशाच्या लोकांच्या कामाला आली त्यांची काय झाली समजून घ्या. विठ्ठल म्हणून मला वाटतंय अशा सप्ताहाच्या माध्यमातून बांधवांनो जाग व्हायचंय आणि आपली राख होऊ नये. भगवंताच्या दप्तरला आपली नोंद व्हावी, विभूती व्हावी आपली. आणि असं ज्ञानदानाचं कार्य याच्यातून जाग होऊन आपलं कल्याण करून घ्यावं. असो मुमुक्षो फक्त मुक्तीचा विचार करतोय, संसारातलं काय मागत नाही. त्याला माहिती आहे झूट आहे, खोट आहे, सोडायचंय. याच्या पुढे एक वर्ग ज्ञानी नावाचा, या वर्गामध्ये मुक्त मोडतात, संत मोडतात. संत जीवनाचा विचार केला तर संत सगळेच कीर्तनकार काय संत नसतात, आणि सगळे संत सुद्धा काय कीर्तन करत नसतात. घोटाळा आहे. मी मागच्या आठवड्यातच सांगितलं, म्हणजे तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबराय असतील, आत्तापर्यंतचे जेवढे संत, तुकाराम महाराज तर काय आपण पाहिले नाहीत, पण आत्तापर्यंतचे जे संत आहेत, भगवान बाबा असतील, बंकट स्वामी असतील, नगात नारायण महाराज असतील, चाकरवाडीचे माऊली असतील, बांधवांनो अलीकडलं उदाहरण म्हणजे चाकरवाडीचे माऊली. सगळ्यांनी पाहिले त्यांना, बरोबर आहे. त्यांच्या काळात काय बीड जिल्ह्यात महाराज नव्हती काय? होते. प्रत्येक गावात एक का होईना, छोटा का होईना, पण महाराज असतोच. आणि असावेत महाराज. जशी डॉक्टरची गरज आहे तशी महाराजाची सुद्धा गरज आहे. हार्ट फ्रॅक्चर झालं तर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरकडे जावं, पण मन जर भरकटू लागलं तर कथा कीर्तनातल्या डॉक्टरकडेच यावं. मला हे सांगायचंय. मग चाकरवाडीच्या माऊलीच्या आजही दर आमुष्याला 2 लाख समाज दर्शनाला येतोय. काय कारण आहे? गेल्यानंतर सुद्धा माऊली जे जगले लोकांसाठी जगले, लक्षात ठेवा. आणि त्यांच्यासोबतची आत्तापर्यंतची जी महाराज माऊलीला नावं ठेवणारी, माऊलीचं नाव ठेवली महाराज मी पाहिले, तुम्ही पाहिले ना. बरेच म्हणायचे.
आमच्या इतकं माऊलीला येतंय काय? पोपटपंची सांगता आली पाठ करून म्हणजे लय बहादुरकीचा विषय नसतो. संतत्व ही एक अंतकरण वृत्तीचा भाग असतो. अंतकरण वृत्ती आहे ते संतत्व. कीर्तनकार होणं वेगळं, संत होणं वेगळं. विठ्ठल हे संतत्वाला का प्राप्त झाले? हे मंडळी माऊली सारखे महात्मे लोकांसाठी जगले आणि नामशेष झालेली मंडळी स्वतःसाठी जगली, लोकावर जगली. जगले, जगण्यात फरक. स्वतःसाठी जगणं वेगळं. नुसता जो कीर्तनकार असतो तो स्वतःसाठी जगत असतो आणि संत जो असतो तो लोकांसाठी जगत असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविंदी परोपकार, छान. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि म्हणून त्यांचा इतिहास झालाय बांधवांनो. असा आपला बीड जिल्हा खूप भाग्यवान आहे. इतके संत बीड जिल्हे, इतके संत अलीकडल्या काळात भगवंताने कुठंच दिले नाही. खूप संतांची मांदियाळी. मी जर सगळे नावं सांगितले तर माझे 15 मिनटं त्याच्यातच जातील. कारण आम्ही चौकड फिरणारी माणसं आहेत कान्याकोपऱ्यात. मुंडे बाबा, मी जनतेच्या आशीर्वादाने 200 ते 250 गावात दरवर्षी फिरतोय. 200 ते 250 गावात कुठेही जातो मी कीर्तनाला. हरिद्वारला जाऊन कीर्तन केले. आता बंकट स्वामी संस्थांचा सप्ताह होता हरिद्वारला. लक्ष्मण बाबा मला म्हटले, बापू एक सेवा देताल का? म्हणलं येतो. 18,000 रुपयाचं डिझेल टाकलं, हरिद्वारला गेलो. नाहीतरी काय आपलं इथं येड्याचा बाजार. माझं वजी उचलायची आणि मरून जायचं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर झार हरिविन वायर झार हरिविन लटिका व्यवहार सर्व संसार वायर झार हरिविन छान. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया यरधार हरिविन. रोज हरिपाठात ऐकतो हे लटक हे खोट आहे आणि खोट्याला जाते महत्व दिसून देतोय, तिथंच घुसतोय. खऱ्याची त्याची गाठच नाही. लटक्यात खोट्यात घुसल्यावर खरं कसं सापडल? तिथंच फसला देऊ. खऱ्याची गाठ आपली पडत. या जगात एक देवच फक्त खरा आहे. देव म्हणजे सत्य, देव म्हणजे आनंद, देव म्हणजे सुख. अरे देवाची प्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती, देवाची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती. देवाचं दुसरं नाव आहे आनंद. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. संत नावाचा वर्ग तोही भगवंताला मागतोय. मागत नाही असं नाही, पण संत स्वतःसाठी मागत नाहीत. महाराजांनी छान उदाहरण दिलं. जगाच्या कल्याणा जगासाठी तो मागतोय. आता विश्वात्मके देवी येणे वागिने तोषावे तोषावणी मध्ये द्यावे प्रसाद आहे नाही. जय खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परपरी पडे त्रिजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहो तो जे म्हणतील तो त्याला हो प्राणीदात. ज्याला जे पाहिजे ते द्या देवा. ही मागणी तुमच्या आमच्यासाठी. संत देवाला मागतात, पण तुमचं भलं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं म्हणून मागतात. आणि याच न्यायाने जगद्गुरु तुकोबराय पंढरीच्या राजाकडे दर्शनाला जात, वारीला जात. अनेक वाऱ्या झाल्या. पंढरीच्या राजाला असं वाटायचं या महात्म्याने काहीतरी मागावं. मागण्याची आज पाहेमुखाकडे चिंतिल्या रोकडे म्हणत त्याला वाटायचं महाराजांनी काहीतरी मागावं, पण तुकोबराय मात्र काही मागत नव्हते. एकदा मात्र तुकोबरायला असं वाटलं की देव प्रत्येक वेळेस म्हणतात महाराज मागा 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 मागा. म्हटल्यानंतर आमच्या तुकोबराने पंढरीच्या राजाला काय मागितलं? तुझं माग नाथ देवा तुझं माग नाथ देवा
आनने देश लतारी आनने देश लतारी छान. हे माझे परमस्नेही बाबासाहेब महाराज शिंदे ख्यातनाम गायनाचार्य उत्कृष्ट कीर्तन करतात. दररोज माझ्यासोबत 2 महाराज असतात. हनुमान महाराज येवले सुद्धा आज त्यांचं कानडीला कीर्तन आहे. जाता जाता मी त्यांना घेऊन जाणार आहे. कीर्तन आल्यावर माझी परमिशन आहे, तुम्ही जाऊ शकता. कीर्तन नसलं की पुन्हा ठ्याप्यावर येऊ शकता. विठाला मुंडे बाबा 20-22 वर्ष झालं माझ्यासोबत. ते म्हणले बापू आम्हाला कीर्तन नसलं तरी चालेल पण तुमची सोबत घडते आमचं भाग्य समजतो. सरळ आणि निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व. असो करायची सेवा आपल्याला. मागा मागा म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबराने पंढरीच्या राजाला काय मागितलं? तुझं मागणे ते देवा आम्हा तुझे चरण सेवा. देवा तुमच्या चरणाची सेवा घडावी. चरण या शब्दाचे 2 अर्थ होतात. जे पाय पवित्र आहेत त्याला चरण म्हणतात आणि चरण या शब्दाचा दुसरा अर्थ आहे स्वरूप. देवाचं स्वरूप काय स्वरूप आहे? आमचा भगवान सच्चिदानंद आहे. तो सत आहे, चिद आहे, आनंद स्वरूप आहे. तुझं मागणे ते देवा आम्हा तुझे चरण सेवा. सेवा मागितली सेवा का? हे मागून दाखविले तुकाराम महाराजांनी. तुम्ही सेवा तरी करा. हे पहा, एक आहे मुक्ती, दुसरी आहे उत्तम गती, त्याला सद्गती म्हणतात, आणि तिसरी आहे अधोगती. नुसता संसारच कळला, पाप बी नाही होऊ द्या. नुसता संसारच कळला, पोत्याने पैसे गोळा केले आणि पुण्य जर नाही कमवलं तर अधोगती अटळ आहे. पुन्हा माणसाचा सुद्धा जन्म नाही. वर विचारलं जातं तुला माणूस बनवलं होतं, तू काय नुसता जगासाठी गेला नव्हतास. विचार करणारी बुद्धी तुला दिली होती, विवेक नावाची बुद्धी तुला दिली होती. तू काय कमवलंस? देवासाठी काय केलंस? देशासाठी काय केलंस? लोकांसाठी काय केलंस? एवढं आम्हाला सांग. त्यावेळेस त्याला उत्तर देता येत नाही. मग तो म्हणतो पोरं शिकविले, नोकऱ्याला लावली आणि पोरायची वर कमाई. काय काय माणसं भूषणाने सांगतात. म्हणजे काय सांगा म्हणजे म्हणलं बाबा किती पगार आहे? म्हणजे पगार कमीच आहे पण वर कमाई बरीच आहे. अरे काय तुम्ही महत्व देता कशाला? अरे झूट आहे झोट. पापाला वाटेकरी होऊ नका. समाधान हवं असेल तर समाधान धनाने नसतं, समाधान ज्ञानाने असतं. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही. अरे जगण्याचं ज्ञान वेगळं, पण माणुसकीने वागणं आणि समाधानाने जगणं हे आत्मज्ञान आहे. आणि कणाकणात माझा भगवान, तुमचा आत्मा माझा आत्मा एक आहे, हे ब्रह्मज्ञान. आणि मग अखंड समाधान. लक्षात ठेवा. समाधान कशाने? किती पैसे मिळले समाधान? रावण नाही समाधान झाला पैशाने. म्हणून इथली लोक खरंच समजदार आहेत. अरे उदाहरण तर करणारे, दान करतात, पंक्ती उठवतात. मुंडे बाबा तुमच्या सर्व ग्रामस्थ बंधूंना मी नतमस्तक होतो.
पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आणि पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहे. आजच्या कीर्तनात एवढी त्रिपुटी आयुष्यभर सांभाळा. माझ्यापेक्षा खूप विद्वान आहेत माणसं महाराज, पण माझा हा विचार हृदयात ठेवा. काय कमवायचंय? पैशाची प्राप्ती सामान्य कर्तव्य आहे, याला गौण कर्तव्य म्हटलंय. पुण्याची प्राप्ती विशेष कर्तव्य, हा बहादुरकीचा विषय. पण परमार्थ करून परमेश्वराची प्राप्ती आत्मसाक्षात्कार करून घेणं आणि मुक्ती मिळवणं, जीवनमुक्तीचा आनंद इथंच मिळवणं, हे मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. तीनच कर्तव्य आहेत. पुढारी असू द्या, वारकरी असू द्या, शेतकरी असू द्या, कर्मचारी असू द्या, नाही तर महाराज असू द्या, कुठेही त्यांनी काम करू द्या, तीनच कामं करायचे बस. स्वाभिमानाने जगण्यापुरता पैसा, पण कितीही पैसा कमवला तरी बांधवांनो, माता मावल्यांनो, 10 रुपये आपल्या संग येत नाही. आणि कोणी नेले असले तर मला सांगा, कसे नेले, कोणत्या धुराधुरातून गेले. नाही नेते. पैसा जरूर मिळवा, मी म्हणत नाही मिळवू नका, जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचार विषय, कष्टाने नीतिमत्तेने जरूर पैसा कमवा, पण केवळ पैसा कमवण्यासाठी ही जिंदगी खर्ची घालू नका. मग पैशाच्या पुढं पुण्य प्राप्त करा, परोपकार करा, जनसेवा करा, दान धर्म करा, ताणलेले ताण, भुकेले भोग भागवा, हरिनाम घ्या, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आणि मग पुण्य प्राप्त झालं बांधवांनो, तुम्हाला पुन्हा माणसाचा जन्म आहे, स्वर्गातले देव बनता येते, ध्यानात ठेवा. उत्तम उत्तमाची गाती तो एक पावेल, उत्तमाची गाती तो एक पावेल, उत्तम भोगीन जीव घाली, उत्तम भोगीन जीव छान. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. कुणाला उत्तम गती आहे, कुणाला सद्गती आहे? अरे पुण्य करणाराला, नुसता पैसा गोळा करणाराला उत्तम गती नाही. मग पैशाच्या पुढे जो पुण्य कमवेल त्याला उत्तम गती आहे, त्याला पुन्हा माणसाचा जन्म आहे, त्याला स्वर्गातले देव बनता येते. पुण्यवानाची दुर्गती होत नसते, त्यांना आठवा. तो ज्ञानदान करतोय, अन्नदान करतोय, धनदान करतोय, लोकांच्या कामी पडतोय, सेवा सत्कर्म करून जो पुण्य कमवताय, आणि ते पुण्य भगवंताच्या जवळ त्याची नोंद असते. पुण्यवानाची दुर्गती होत नसते, म्हणून पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे. आणि पुण्याच्याही पुढं तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर पुण्यामध्ये ती ताकद नाही मुक्ती देण्याची, मग तुम्हाला ज्ञानाचीच गरज आहे. त्याला म्हणायचं आत्मसाक्षात्कार, परमेश्वराची प्राप्ती, आणि त्याच्यासाठी परमार्थ करायचा. ऐका, पण पैसा ठीक करतो परिस्थिती, पुण्य देतो उत्तम गती, पण परमात्मा मिळाला तर मुक्ती आहे. पुन्हा ऐका एक त्रिपुटी, खुणगाट बांधून ठेवा. पैसा कमवला, तुम्हाला मिळेल सामान, किराणा मिळेल, कापड मिळेल, गाड्या मिळतील, माड्या मिळतील. पैसा देतो सामान, पुण्य कमवलं तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मिळेल सन्मान. चांगला माणूस आहे, सन्मानच त्याला देतील लोक, शाल टाकतील, हार टाकतील, नारळ देतील, काही नसेल ऐन वेळेस तर निदान चहा पाजून तरी वाट लावतील. पैशाने सामान, पुण्य कमवलं सन्मान. पण बांधवांनो, माता मावल्यांनो, तुम्ही जर हरिनाम घेतलं, कथा कीर्तन ऐकलं, ज्ञानेश्वरी गाथा वाचला, आत्मसाक्षात्कार झाला, स्वस्वरूपाची ओळख झाली, मी सच्चिदानंद या बोधावर आला, तर तुमच्या जीवनात कायम समाधान. चला बोला, सामान पाहिजे का समाधान? समाधानासाठी पार मारते, सामानासाठी नाही. सामानासाठी प्रपंच आहे. मन तुकाराम महाराजाला हा सगळा बोध होता की तुम्हाला मुक्ती जरी नाही मिळाली, सगळ्याला मुक्ती मिळू शकत नाही, मुक्ती जरी नाही मिळाली, तुम्ही जन्ममरणातून जरी नाही सुटलात, दुःखाचा अंत जरी नाही झाला, तर निदान
पतन होऊ नये, अधोगतीला तुम्ही जाऊ नये म्हणून तुकोबरा म्हणतात सेवा करा आणि सत्कर्म करा आणि पुण्य कमवा, तुम्हाला निदान पुन्हा माणसाचा जन्म तरी मिळाल यासाठी मागितले त्यांनी. लक्षात घ्या. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणून तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझे चरण सेवा देवा, आमच्याकडून तुमची सेवा घडावी. बस, सेवेला फार मोठी किंमत आहे. ऐका, उदाहरण ऐकलेलं असेल पण सांगतो. एका राजाचा राजवाडा पेटला, पेटू नाही पण पेटला. सगळी नगरी धावली विजवायला. जुन्या काळातलं उदाहरण आहे. हंडे भांडे घेऊन लोक पळायचे. जवळ तलाव होता. लहान मुलं सुद्धा ग्लासून तांबे घेऊन पळायची. अरे आपल्या राजाचा राजवाडा पेटला, चला विजवायला. त्या परिसरात एक चिऊताई दाणे टिपीत असायची, जगत होती. तिच्याही लक्षात आलं, अरे सगळी नगरी धावली, राजवाडा पेटला, विजवायला आपणही गेलं पाहिजे. ती जायची, तलावात डुबकी मारायची, पंख ओले करायचे, 2 थेंब चुचीत भरायची, वरून आणून टाकायची. जायची यायची, जायची यायची, घामाघोम झाली. ऐका, लक्ष देऊन बांधवांनो, माता मावन्यांनो. एका योगी पुरुषाने विचारलं, म्हणले चिऊताई एवढा आगडो मुसळलाय, सगळी नगरी परेशान आहे, तरी आग आटोक्यात येत नाही, तुमच्या 2 थेंबाने हा पेटलेला राजवाडा इजणार आहे का? ऐका, त्या चिऊताईने काय उत्तर दिलं. चिऊताई म्हणल्या, ते तर मलाही कळतंय, माझ्या 2 थेंबाने पेटलेला राजवाडा विजणार नाही. मग पण भविष्यात जेव्हा कधी या राजवाड्याचा इतिहास लिहिला जाईल, की राजाचा राजवाडा पेटला, त्यावेळी यजवायला कोण कोण होतं, त्यावेळी माझ्या नावाची नोंद होईल. सेवा ही भगवंताच्या दप्तरला नोंद करत असते. म्हणून माणसाने देव सेवा करावी, देश सेवा करावी आणि जनसेवा करावी. त्याच्या पुन्हा नंतर संत सेवा करावी, माता पितेची सेवा करावी, अरे दीन दुबळ्याची सेवा करावी, रांडल्या गांडल्याची सेवा करावी. विठ्ठल पटाडे महाराज, ही सेवा आपलं पतन होऊ देत नसते. पुढच्या जन्मात तुम्ही मोठे महाराज व्हाल, मोठे. हो, देव म्हणणार आहे आता हे नको आहे, आता तुमची स्टेज. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पुण्याच्या बळावरात माणूस वाढत जातो, मोठा होत जातो आणि महात्मा बनतो. एका जन्मातलं साधू संताचं हे पुण्य नसतंय, अनंत जन्मात त्यांनी सेवा सत्कर्म केलेलं असतंय. विठ्ठल पण तुमचं आमचं पतन होऊ नये, किमान तुम्हाला पुन्हा माणसाचा जन्म मिळावा म्हणून तुकोबरा म्हणतात, तुम्ही सुद्धा सेवा मागा देवाला. आन नेगो देशील तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. पुन्हा नंतरच्या वारीला गेले. पुन्हा पंढरीच्या राजाने विचारलं, म्हणले महाराज मागाणा काहीतरी. म्हणले देवा मी शपथ घेऊन सांगतो, म्हणले मला रिद्धी नको सिद्धी नको. आन नेगो देशील तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. पुन्हा नंतरच्या वारीला गेले. पुन्हा पंढरीच्या राजाने विचारलं, अहो म्हणले संसारातलं सगळं जग मागतंय, मागणं खरं सांगा. आपल्याला जर विचारलं अचानक, पांडुरंगाने काही गडबडीत दर्शन घेताना ढकला ढकलीत वडावडीत, मागा काय मागायचं ती मला नक्की वाटतंय. आपल्यासारखे संसारात अडकलेली माणसं नक्की हळूच म्हणतील, देवा पुढच्या वेळेस यादी घेऊन येतो. आपण सगळे मागण्यात गुंतलेली. जो मागतो तो जीव असतो. विठ्ठल बांधवांनो, तुम्हाला बरं वाटावं असं बोलत राहू का तुमचं बरं व्हावं असं बोलत राहू? खरं सांगा इमानदारीने. अरे बरं झालं पाहिजे, आपलं बरं वाटावं, काय कामाचं आहे. संसारातल्या गप्पा ठोकले की काय महाराजांनी कीर्तन केलं, काय हसविलं, ह्याला बी तेवढंच कळत असतं. मी हसविणारा बी महाराज नाही, मी रडविणारा महाराज नाही, पण मी गॅरंटेड सांगाल माझ्या एवढी जबरदस्त संत कृपा आहे आणि जनतेचा आशीर्वाद आहे, मी तुम्हाला घडविणारा महाराज आहे. रडविणं वेगळं, हसविणं वेगळं, घडविणं वेगळं. गर्व म्हणून नाही सांगत, बाबा महाराज मला तुमचं गायन खूप आवडलं. महाराज रवी महाराज पंढरपूरमध्ये कालच्या पुरुषोत्तम मासामध्ये धोंड्याच्या महिन्यात 1000 ते 1500 सप्ते झाले. किती?
1000-1500 सप्ते झाले. प्रत्येक मठात 2-2, 3-3 सप्ते झाले. पंढरपूर काय लहान नाही, हजारो मठ आहेत. मी 1000च मठ पकडला. एका 1000 मठामध्ये 1000 सप्ते धरले. एका सप्त्याला किती महाराज लागतात बाबा? 8. म्हणजे 1000 सप्त्यात किती महाराज कीर्तन करून गेली? 8000. पण पडाडे बाबा तुम्हाला सांगू, पांडुरंगाच्या समोर रावळामध्ये पंढरीच्या राजाच्या दरबारात आत मंडपात शेवटचं कीर्तन जागरचं जर कुणाचं झालं असेल, माझं झालं. यूट्यूबला तुम्हाला ते कीर्तन ऐकायला भेटेल. हे माझं भाग्य आहे. तुमच्यासारख्या जनतेचा आशीर्वाद आहे जबरदस्त. मी हे संत सगळे जवळून पाहिले. मी भगवान बाबाचं 2दा दर्शन घेतलेलं महाराज आहे. वामन भाऊचं दर्शन मी कॉलेजला होतो BSc 3rd इयरला. सरकारी दवाखान्यात जाऊन भाऊचं दर्शन घेतलंय. भाऊ दुसऱ्या दिवशी गेले. चाकरवाडीच्या माऊलीचा मला खूप सहवास लाभला. 15-20 वर्ष. तिप्पटवाडीचे शहादेवबा भारती, श्रीपतराव कदम, केशर काकू त्यांना खूप मानायच्या. रिद्धी सिद्धी प्राप्त असणारे महात्मे, सिद्धपुरुष. आणि सगळ्यात शेवटी रामचंद्र बोधले महाराज उर्फ आबा डिकसळकर, प्रकाश बोधले महाराजांचे चुलते, यांनी मला 88 साली पहाटे 4 वाजता स्वप्नात येऊन आशीर्वाद दिला. डोक्या वाटत्याला माझ्या पाठीवर हात फिरवला आणि त्यांची पूर्ण माझ्यावर कृपा झाली. त्यांच्या मातीला वानर आले होते, अस्ती सावडून गेले. मारुतीरायाची कृपा आहे त्यांच्यावर. आजही मी गर्व म्हणून नाही सांगा, इथं उभा राहिलोय. 100 वेळा माझ्या गाडीच्या पुढं वानर येतात. माझ्या गाडीवर बसलेली वानर आत्ता तुम्हाला फोटो दाखवतो कीर्तन संपले. मारुतीरायाची कृपा जबरदस्त आहे. तुम्ही फक्त भक्त बना, आपलं कल्याणच ते करणार आहेत. सेवेने त्यांना महानता प्राप्त झाली आहे आणि त्यांची तुम्ही सेवा करता, तुम्ही सुद्धा महान होणार, नो डाऊट. विठ्ठल विठ्ठल उद्या माझ्याकडे फार मोठ्या सप्त्याला सुरुवात होती. महाराष्ट्रातील सगळे संत महंत मी तिथं बोलवलेत पाटोदा या ठिकाणी. श्री क्षेत्र विठ्ठलगड आपण स्वतः निर्माण केला. मी गडाला सुद्धा कोणाचे 10 रुपये घेतले नाही, स्वतः बांधलाय. आणि हजारो लोक उद्यापासून माझ्याकडे येणार आहेत. पण आता तुमची तारीख घेतलेली, तिकडलं सुद्धा विसरून गेलो मी. गौतम बाबा तिकडलं विसरलो. सो आनंद वाटला. आमचा पाटोदा झोपलेला असते. दररोज मी 1 वाजता 1:30 वाजता कुठून तरी कीर्तन करून येतो. मला राहवत नाही. मी धनासाठी कीर्तन करत नाही, मी मानासाठी नाही, तुम्हाला फक्त मिळावं समाधान यासाठी कीर्तन करतोय. काय नाही, बाकी सगळं झूट आहे. काय सोबत येत नाही, बाकीचा खेर कातरा. लय ताण खैसू नका. गरजेपुरता असावं धन, निरोगी ठेवावं तन, समाधानी बनवावं मन. विठ्ठल 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 आज काही माणसं पैसा नाही म्हणून परेशान आहे, पण काही माणसं अति पैशामुळे परेशान आहे. ठेवायचं कुठं? परेशानीतून मुक्त व्हायचं ना, परमात्मात मिळाला पाहिजे, आत्मदर्शनच झालं पाहिजे, स्वस्वरूपाची ओळखच झाली पाहिजे. चिदानंद रूप शिवहम शिवहम. मी जीव नाही, मी शिव आहे, मी देह नाही, मी देव आहे. अरे माझा आत्मा राम मंदिरात आहे, माझा राम मंदिरात आहे, जगात आत्म्याच्या रूपाने येत आहे. तैसा हृदय मध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो का भ्रांतासी कामो विषयावर. कुठे आहे राम? जो रोम रोम में रम रहा है उसका नाम राम है. इथं आहे ती पावर. तो राम म्हणजे सत्य, राम म्हणजे आनंद. असो काही माणसं पद नाही म्हणून परेशान, काही माणसं पद असून परेशान, काही माणसं पोरं नाही म्हणून परेशान, बरोबर आहे. पण काही माणसं पोरायमुळे परेशान. अहो ह्या जगातलं काही मिळवा, तुम्ही परेशानीतून मुक्त होऊ शकत नाही.
मग परेशानीतून मुक्त व्हायचं असं तर परमात्माच मिळाला पाहिजे. आत्मसाक्षात्कारच करून घ्यावा लागेल. अरे चुकलेल्या बाळाला तुम्ही काही बी द्या. यात्रेमध्ये बाळ चुकलंय, काही बी द्या. किती चॉकलेट दिलं बाळ शांत होतं? हा नाही. किती बिस्किट पुढे दिले बाबा? कोणता ड्रेस घेतल्यावर मुलगा शांत होईल? कोणते खेळणे दिले शांत होईल? काय दिल्यावर बाळ शांत होतं? ऐका बांधवांनो, माता मौल्यांनो, चुकलेल्या बाळाला, यात्रेमध्ये बाळ चुकलंय, त्याला काही द्या. जोपर्यंत त्याला त्याची आई भेटत नाही तोपर्यंत बाळ शांत होत नाही. तसा जीवाला देव मिळत नाही. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे. आपुला तू एका देव करून घ्यावा, आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तू एका देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे, सुख नोहे. तुम्हाला सुखी व्हायचं का? समाधानाने जीवन जगायचं का? तर परमार्थ करा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्या. तसा परमात्मा प्राप्तच आहे. प्राप्ताची काय प्राप्ती फक्त म्हणायचं आहे. पण त्या सामर्थ्याच्या आड, त्या आनंदाच्या आड आपले दोष येतात. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, ईर्ष्या, द्वेष आहे, कपट आहे, घृण आहे. आणि दोष हटवण्यासाठी, मल विक्षेप घालवण्यासाठी आपण साधना करायची. हरिनाम घेतलं निष्काम कर्माने मल निवृत्त होत असतो. आणि ध्यान धारणा केल्याने, मेडिटेशन केल्याने, भगवंताचं स्मरण केल्याने चित्ताची चंचलता जात असते. मल आणि विक्षेप आपण घालवायचा आहे. मग एखादा संत महात्मा भेटाल कथा कीर्तनाच्या माध्यमातून आणि सांगल तू जीव नाहीस, तू शिव आहे, तू देह नाही, तू देव आहेस. आणि मग हा म्हणे सोहम सोहम अवघे चित्र लोके आनंदाचे आत्ता. हा बोध होण्यासाठी, आत्मानंद जीवनात मिळण्यासाठी बांधवांनो आपल्याला संताची गरज आहे. म्हणून जीवनामध्ये तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, संत संगती सर्व काळ, संत संगती सर्व काळ, संत संगती सर्व काळ, संत संगती सर्व काळ, छान. मागा मागा म्हटल्यानंतर नंतरच्या वारीला तुकोबरा गेले. पुन्हा पंढरीच्या राजाने विचारलं, म्हणले महाराज मागा ना काहीतरी. त्यावेळेस तुकोबरा म्हणतात, देवा द्यायचं ना,
संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आम्हाला सज्जनाची संताची संगत घडावी. संगत फार जीवनाला महत्वाची आहे. काय करतात बरं संत? हा संत तर काय महाराज तुम्हाला काय देऊन जातात? काही धन देऊन जातात? विचाराचं धन देतात. तैसे हरपले आपण पावे तै संता ते पाहता की वसावे म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा. आपली एक वस्तू हरवली आहे ती आहे आत्मवस्तू. आपला आनंद हरवलाय. बाहेर शोधतोय हरणासारखं बाहेर आपण उड्या मारतोय आनंदासाठी. मृगजळाच्या पाठीमागे लागतोय. डोंगराच्या कडेने सगळ्या जळाया दिसतात ना मृगजळ. हरिण हुंडू पुटूस तर पळतय आणि पळून पळून थकून इतकं पळतय कधी कधी ते मरून तसलाच कार्यक्रम झाला आपला. हे मिळल्या सुख ते मिळल्या सुख. अरे काही मिळवा बाकीचं काही मिळवा या संसारातलं. सुखाची ना आपली गाठ नाही फक्त सुखाचा भाच. मग परमात्मा मिळाला पाहिजे. आत्मदर्शन झालं पाहिजे. मी सच्चिदानंद या पदावर मी सत्य आहे मी चिद आहे. आनंद हा माझा स्वभाव आहे. अंतर्मुख व्हा. आत डुकून पहा की मी कोण आहे कुठून आलोय. आणि मग आत डोकावून पाहिलं आणि मीची ओळख झाली. मी आत्मा आहे. मी अमर आहे. मी अजर आहे. मी मरणारा नाही. नैनन छिंदंती शस्त्रांनी नैनन दती पावका न चैन्यम केले देन तो नो शेती मारता. मी आत्मा आहे. मी अमर आहे. मी अजर आहे. मरणारा मी नाही. मरणारं शरीर आहे. ज्याचा जन्म होत असतो त्याचा मृत्यू होत असतो. अरे मी आत्मा आहे. मी अमर आहे. मग मी जर मरत नाही तर हरी आला हाता मग कैची भय चिंता. मग शोक नाही भय नाही चिंता नाही दुःख नाही. एकच उदाहरण सांगतो तुम्हाला सोडून देतो. लय ताणायचं नसतं. काय करतात संत ऐका. उदाहरण तुम्ही ऐकलेलं असेल पण सांगतो तुम्हाला संत काय करतात. एका माऊलीची नथ हरवली. हरू नाही पण हरवली. नाकातून निघली मंगळसूत्र्यात गुंतली. नथेने फक्त जागा बदलली. ती माऊली परेशान झाली. नथ हरवली. सोन्याला महागाई. काय भाव आहे सोनं सध्या? काय भाव घेतलं का? मायकरच ना तुम्ही? काय नाव तुमचं? रामधन आहेत तुम्ही. हो बरोबर आहे. काय भाव आहे सध्या सोन्याचा? हा घेतलं दिसतंय नाही तर घेऊन दिलं दिसतंय. ती माऊली परेशान झाली. अनुमान असतं. एखाद्या माणसाला आपण उगं विचारायचं तुम्हाला इथं शेती वगैरे काय आहे का? तो जर म्हणला नाही तर काहीच नाही समजायचे बाहेरच्या गावचं आलेले. ते मनानेच सांगतं की इथं घेतली म्हणतो मी आता. तसं सोन्याला महागाई. ती माऊली परेशान झाली. 4 तास पाहत होती पण नथ काय सापडे ना. ती चौकड बघायची पण स्वतःला तपाशीत नव्हती. त्या होड्यात गावात राहणारी एक नणंद अचानक दारात आली. म्हणजे वहिनी का परेशान आहो म्हणले. पण दोघीचं बरं होतं तसं काय भांडण नव्हतं. म्हणजे वहिनी का परेशान आहो म्हणले. काय सांगावं नथच हरवली. आता तुमचे बंधू मला बोलतील. ती होती दारात आणि ही होती घरात. तिला ते टपकन दिसली मंगळसूत्र्यात गुंतलेली. दिसल्याबरोबर ती हसले. म्हणले तुमची नथ सापडून दिली तर 3 किलो पेढे देताल का? ते म्हणले अहो 5 किलो घ्या पण सापडून द्या. 5 किलोवर दोघीचं ठरलं. ती दारातून घरात आली. तिच्या दंडाला धरलं आतल्या घरात नेलं. आतल्या घरात मोठं कपाट होतं. कपाटाला मोठा आरसा होता. आरशाच्या पुढे हिला उभं केलं. म्हणजे घ्या तुमची नथ. दिसली ना आरशात. काय जोरात थाप टाकली म्हणता? हा तसे. कुठं थाप मारली? यांनी मृदंगावर मारली. त्या माऊलीनी कपाटावर आरशावर मारली. हो सापडली म्हणून थाप मारली तिने कपाटावर. आता नट तर कपाटात होती का? तुझा हे तुझ पासी तुझा हे तुझ पासी कर तू जाग तू कलासी कर तू जाग तू कलासी.
आता सिद्धांत सांगतो. सापडली म्हणून ती थाप मारली. नथ कपाटात होती का? कुठं होती? आपल्याजवळ. तसंच झालंय आपलं सुद्धा. तुझा आहे तुझं पाशी परी तो जागा चुकलाशी चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. ऐका, आपलीच हरवलेली नथ सापडून देण्यासाठी नणंदेची गरज आहे. म्हणजे दुसऱ्या माऊलीची गरज आहे, दुसऱ्या माणसाची गरज आहे. तिला सापडत होती का? दुसऱ्या बाईंनी सापडून दिली का? नाही. आपलीच हरवलेली नथ सापडून देण्यासाठी नणंदेची गरज आहे. तसं आपलंच आत्मतत्व, आपलं सामर्थ्य, आपलाच आनंद, त्याचा आपल्याला पडलेला विसर ज्ञात करून देण्यासाठी संतरूपी नणंदेची गरज आहे. लक्षात ठेवा. म्हणून संतांची संगत सगळा आनंदच आहे. मग अरे संत हे भगवंताचं द्वार आहेत. संताविण प्राप्ते नाही आयशे वेद देती ग्वाही. मंदिराचं द्वार वेगळं आणि देवाचं द्वार वेगळं. मंदिराचं द्वार वेगळं, देवाचं द्वार. देवाचं नंबर 1चं द्वार जर कोणतं असाल ते आमचे संत आहेत. आत्मारामाचं दर्शन घ्यायचं असेल, प्रभू श्रीरामाचं दर्शन व्हावं असं वाटत असाल, हनुमंतरायाचं दर्शन घ्यावं लागेल. आधी त्या दरवाज्यातून जावं लागेल. लक्षात ठेवा. असो तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. विठप्पा रघुमाई नंतरच्या वारीला मागा मागा म्हटल्यानंतर म्हणले तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. पहा, माणसाने भगवंताचं नाम घ्यावं. प्रत्येक माणसाने 1000 वेळा तरी हरिनाम घेतलं पाहिजे. किती वेळा? 1000 वेळा तरी. म्हणजे भक्ती, मनुष्य जीवन मिळाल्यानंतर भक्ती करा. भक्तीच्या पोटी ज्ञानाचा जन्म होत असतो आणि त्या ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी संतांची गरज आहे. भक्तीच्या पोटी ज्ञान झालं, खरं ज्ञान झालं, ऑटोमॅटिक माणूस सेवा सत्कर्म करत असतो. म्हणून भक्ती, ज्ञान आणि सत्कर्म हा त्रिवेणी संगम ज्याच्या जीवनात आहे, समजायचं त्याचं जीवन सफल झालंय. असो, वेळ आपली संपलेली आहे. फक्त 5 मिनिटं राहिलीत. बिनपगारीन फुलाधिकारी तसा अलीकडे सोडत नसतो, पलीकडे जाऊन देत नसतो. का नको? तसं अलीकडे सुटलं तर 5 मार्क 10 मार्क जास्त मिळत असतील. जेवण किती बी गोड असू द्या महाराज, आणि आती जर झालं तर लोळी फिरत असते. महाराजांनी लय कीर्तन सांगितलं पण अर्धा तास जास्त झाला बघा. सगळ्या लोळी फिरली, आपल्या पाणीच फिरलं. असो बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये दिलेला विचार स्मरणात ठेवा, आचरणात आणा, तुमचं कल्याण होईल. एकदा सांगतोच, एकदा काय झालं बघा, आमचे एक म्हातारे बाबा होते. त्यांनी कीर्तन एकदा एका गावात खूपच लांबिलं. मलाच सांगितलं त्यांनी. म्हणले महाराज, म्हणले कीर्तन जरा वेळेच्या आत सोडत जा बरं का. म्हणलं का? म्हणले माझ्यावर लय टाईम बेकार आलता. म्हणते काय झालं? म्हणजे माझं कीर्तन लय लांबलं. म्हणलं किती लांबलं? म्हणजे 1:30 वाजली होती. कमालच आहे म्हणलं. लोकांची कमाल म्हणले तक धरायची. म्हणजे कशाची तक धरत होते? चुंगीची चुंगी उठून पळत होत्या म्हणले. म्हणले मग काय झालं? गावातला एक कार्यकर्ता म्हणले घरी गेला, कानात केळूची काठी घेऊन पब्लिकमध्ये फिरायला लागलो. म्हणले मला तर वाटलं आता हे काठीचा नियम माझ्याकडेच दिसतोय. मग काय केलं? म्हणलं बरं, मी त्यांना विचार, म्हणलं तुम्ही इतक्या लांब कीर्तन, इतकं टायमिंग कीर्तन का करत असता? इतका वेळ कीर्तन का करता? म्हणजे महाराज, तुम्हाला रोज किती बी कीर्तन आहेत, पण आम्हाला 12 महिन्यात 1 नाही तर 2 मिळतात. मग कसं सोडावं आम्ही लोकाला लवकर? आजही आमचा हास्या पाठाने बाबासाहेब महाराज मला म्हणले, बापू तुम्हाला माहिती आहे का त्याने महाराजांनी कवा कीर्तन, मी नाव नाही सांगत आमच्या भागात, म्हणलं किती? म्हणले बरोबर म्हणले 3.25 तास कीर्तन सांगितलं.
लोक म्हणले बेकलून गेली ती उग काल्याचं कीर्तन किती 3:45 वाजले ते पठ्ठ्यानी 11:30 सुरू झालेलं असं. मग म्हणलं काय झालं, मला ते येळूची काठी घेऊन फिरायला लागलं म्हणून मी लांबणच विचारलं, म्हणलं इतकी लांबण्याचं काठी कशाला घेऊन फिरता. म्हणजे महाराज तुमचं चलून द्या, तुमच्याबद्दल अजिबात आक्षेप नाही. मग म्हणजे तुम्हाला तारीख कुणी दिली त्याला हुडकितोय. तसं तारका घेणारावर येऊ नये, पण आपल्या वेळेच्या आत सुटलं पाहिजे. असं दिलेला विचार बांधवांनो अंतःकरणात ठेवा आणि एकाच विचार आजच्या कीर्तनात लक्षात ठेवा, शेवटपर्यंत लक्षात ठेवा. शरीर आहे तोपर्यंत पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ, पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहे. पैसा कमावला फक्त मिळेल सामान, पुण्य कमावलं तुम्ही कुठेही जा तुम्हाला मिळेल सन्मान. पुन्हा माणसाचा जन्म आहे, स्वर्गप्राप्ती आहे, अधोगती नाही. पण जर तुम्ही परमार्थ केला तर परमार्थ करत करत आत्मज्ञानी झालात तर कायम समाधान. म्हणून पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ, पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहे. पैसा कमावणं सामान्य कर्तव्य, पुण्य कमावणं विशेष कर्तव्य, हा बहादुरकीचा विषय. पण परमार्थ करत करत जीवन जगणं, परमेश्वराची प्राप्ती करून मुक्ती मिळवणं, जीवन मुक्तीचा आनंद इथंच मिळवणं, हे मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मनोहर ज्ञानेश्वर